आज आपण बघतलो ह्या चुलीवरचा चिकन। सहजच मनात विचारिलो की चला चुलीवरचा चिकन बनवूया। आग कशी पेटता बघा। तेल पण तापला, त्यामध्ये घातले हे खडे मसाले। आपल्याकडे खडे मसाल्यांचा खजिनाच असतो। त्याबरोबर घातलेली आहे बघा लसूण, आला लसूण सगळं घातलेला। परतान घ्यायचा, शिस्तीत ढवळून घ्यायचा। थोडेसे हात भाजतात कारण आग जास्त पेटता। आता ह्यो एवढं बरोसो कांदो कापलेलो हा, तो कांदो घातल्या। उभो कापला बघा तुम्ही, उभो ह्यो कांदो कापला। या कसा की याच्यामध्ये आपण वाटप नाही घालतलो, फक्त कांद्याच्या ग्रेव्हीवरती आपण बनवतलो हे चिकन। सवाईंचा असं व्यवस्थित परतून होया। कांदो कसो लालसर होऊक हो बघा। हे बघा, आता या कांद्याचा रंग बदलला। आता आपण घालतो ही 2 कापलेले टमाटे। आता पटकन शिजन येऊ होया म्हणून थोडासा घालूया मीठ। मीठ घातल्यामुळे काय होता की पटकन ह्यो कांदो टोमॅटो बराच शिजून येता आणि त्याची मस्तपैकी ग्रेव्ही तयार होते। आता ही ग्रेव्ही तयार होण्याकरता मी काय केलंय की या ताटलीवर पाणी घातलंय, त्यामुळे ती शिजली। आता बघा आमचं मालवणी मसालो घातलाय, जो मे महिन्यात आम्ही करतो। आज जरा जास्तच पेटतं ना असं। आता जरा बरी बघा कशी छानशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता हे आपण आला लसूण लावून ठेवलेला चिकन याच्यामध्ये घातला। सोयाबीनचा व्यवस्थित असा ढवळून घ्यायचा। बघ, चुलीवरचा जेवण तुम्ही काय पण बनवा, पण त्याचा मस्त एक स्वाद अशा प्रकारे बघा। हे सगळं मसालो या पोळी अंका लागलेलं। तर आपला एवढाच काम, झाकण घालून त्याच्यावर पाणी घालून ठेवून द्यायचं। हळूहळू छानपैकी ते पोळी असतात ते ढवळून घेतले। हळूहळू पोळी शिजत येईल हे आमचं मध्ये मध्ये आरो घालता आग पेटवून। तुम्ही बघू शकता की कसा या रटामटा या चुलीवरचा चिकन शिजला, वास पण सुटला घमघमीत। जरा धूर जमता म्हणून तो जरा असं करता। आता हे वरून ही घातली कोथिंबीर, कोथिंबीर पण छान स्वाद देता म्हणून ही कोथिंबीर लास्टला घातली। आणि ह्या झाला आपला चुलीवरचा चिकन तयार। कधीतरी असा चुलीवरचा चिकन करू काय हरकत नाही, फक्त वेळ होयो। आणि असा ह्या चिकन आपण भाताबरोबर भाकरीबरोबर मिटके मारत खाऊ शकतो।